आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील 7व्या प्रश्नापासूनची पुढची प्रश्न सोडवणार आहोत। याआधी आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या 2 व्हिडिओमध्ये याआधीचे प्रश्न सोडवलेले आहेत। कमेंट बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक आहे। आता पहिला प्रश्न, एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची आदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे। जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळ संख्या कोणती? उत्तर काढण्यासाठी पुढील कृती करा। आता आपल्याला इथं कृती करून दिली आहे, आपल्याला फक्त रिकाम्या चौकटी इथे भरायच्या आहेत। आता पहा, एकक स्थानचा अंक आपण x मानला आणि दशक स्थानचा अंक आपण y मानला। 2 अंकी संख्या आहे, त्यात 2 अंक असणार। एकक स्थानचा x मानला आणि दशक स्थानचा y मानला तर मूळ संख्या काय तयार होईल? आता पहा, एकक स्थानचा x, दशक स्थानचा y, पण आता y नुसतं लिहून चालेल का? दशक स्थानी त्या y ची स्थानिक किंमत किती असणार आहे? समजा जर 21 ही संख्या आहे, 21 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक 1 आपण आहे तसा लिहू शकतो, पण हा जो 2 आहे तो त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे? 20, म्हणजे 2 ला कितीने गुणावं लागणार आहे? 10 ने, तेव्हा ते 20 होतील। म्हणजे इथं मूळ संख्या काय होईल? इथं 10 ने y ला गुणलं तर हा या y ची स्थानिक किंमत दशक स्थानच्या अंका एवढी होईल। म्हणून आपले इथं किती लिहावे लागतील? 10y अधिक x, म्हणजे हा दशक स्थानचा अंक होईल। आता पुढे दिलंय अंकांची आदलाबदल करून येणारी संख्या। आता आपण अंकांची आदलाबदल केली, म्हणजेच एकक स्थानचा दशक स्थानी घेतला आणि दशक स्थानचा एकक स्थानी घेतला, तर एकक स्थानी y आहे तसा लिहिला। दशक स्थानचा मात्र x जर आपण दशक स्थानी घेतला तर त्याला सुद्धा आपल्याला 10 ने गुणावं लागणार आहे। म्हणजे इथं 10x अधिक y ही अंकांची आदलाबदल करून येणारी संख्या आहे। आता पहिली अट आपल्याला दिली आहे की काय दिली आहे? 2 अंकांची, आता 2 अंकी संख्या आहे, तिची आदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज किती आहे? 143 आहे। म्हणजे ही पहिली मूळ संख्या आणि तिची आदलाबदल करून येणारी संख्या या दोघांची बेरीज 143 आहे। म्हणजे मग इथं बेरीज काय मांडावी लागेल? पहिल्यांदी मूळ संख्या, नंतर आदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज मांडली आणि त्यांची बेरीज 143 आहे असं आपल्याला सांगितले। मग इथं काय येईल? 10y अधिक x ही मूळ संख्या येईल, 10y अधिक x, आणि आदलाबदल करून येणारी संख्या 10x अधिक y। आता हे सोडवायचे आहे आपल्याला। आता x पहा, हा एक x आणि हे 10x किती झाले? 11x। इथं काय येईल? 11x बेरीज केल्यावर, बेरीज आहे मग ह्या x ची बेरीज झाली, y ची बेरीज करा, 10y आणि 1y किती झाले? 11y। आता पुढची पायरी आपल्याला ही दिली आहे। आता ही पायरी कशी येईल? आता या पूर्ण समीकरणाला जर 11 ने, या पूर्ण समीकरणाच्या प्रत्येक पदाला 11 ने भागलं तर ही पायरी येईल। पहा, इथे 11 ने भागलं तर 11 गेले, 11 गेले, इथे राहिले फक्त x अधिक, इथे 11 ने भागल्यावर 11 गेले, 11 गेले, इथे राहिले फक्त y। इथे 11 ने भागल्यावर किती येईल? 11 1 11, 14 मधून 11 गेले, खाली किती राहिले? 3, वरून 3 घेतले, 11 त्रिक 33, म्हणजे इथे येतील 13, ह्या चौकटीत येतील 13। हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालंय, x अधिक y बरोबर 13। आता दुसऱ्या अटीवरून, दुसरी अट काय दिली आहे आपल्याला? पहा, एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळ संख्या कोणती? म्हणजे एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आपल्याला दाखवायचा आहे। म्हणजेच मग एकक स्थानचा अंक आहे x, दशक स्थानचा अंक इथं काय येईल? अंक आपला आहे y, मग y अधिक 3, हा 3 ने मोठा आहे म्हणून 3 आपल्याला y मध्ये मिळवावे लागतील। एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे, मग इकडं 3 मिळवायचे नाही, इकडं 3 मिळाल्यावर दोन्ही बरोबर होतील म्हणून 3 y मध्ये मिळवायचे। आता हे समीकरण आपण पहा, x इकडे घेतला आहे तसा ठेवला, y आपण बरोबर चिन्हाचे इकडे घेतला तर हा झाला वजा y, हे 3 आहे तसे राहिले। आता हे समीकरण नंबर 2 इथं आहे, समीकरण नंबर
2 मिळालं आपल्याला. आता 1 आणि 2 यांची बेरीज करू. आता ही पायरी दिली नाही. आता आपलं पहिलं समीकरण इथं आहे आणि इथं आहे हे दुसरं समीकरण, यांची आपल्याला बेरीज करायची. आता आपण इथंच बेरीज करू. x आणि हे x झाले 2x. 2x आपल्याला दिले आहेत इथं. y अधिक y वजा y कट झाले म्हणजे y राहिले नाही. आणि इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं 13 अधिक 3 किती झाले 16 म्हणजे या चौकटीत येतील 16. आता x बरोबर 8 दिले डायरेक्ट. मग हे 2 इकडे घेतले तर भागाकारात आले आणि 2 ने 16ला बघितलं तर इथं आले 8. आता x बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली आहे यांनी. मग x बरोबर 8 ठेवले, इथं चौकटीत काय येईल y येईल बरोबर 13. मग y बरोबर हे 8 इकडं वजा होतील, 13तून 8 गेले, खाली किती राहिले 5. म्हणजे y बरोबर किती मिळाले इथं 5 मिळाले. म्हणजे x आणि y दोन्हींच्या किमती मिळाल्या. याच्यावरून आपल्याला आपली मूळ संख्या काढता येईल. मूळ संख्या काय होती आपली 10y अधिक x. आता याच्यात x आणि y च्या किमती टाकल्या तर आपल्याला मूळ संख्या भेटेल. मग इथं पुढच्या पायरीत लिहिलंय आपण. इथं आपल्याला 10y ची किंमत भरायची आहे. 10y ची किंमत आली आपली 5 आणि 10y ची किंमत मग 5 10 50 म्हणजे इथं आपल्याला भरावे लागतील 50 अधिक 8 बरोबर 58. मूळ संख्या कोणती आहे ती 58 ही आहे. दुसरं उदाहरण. कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना ₹50 रिक्षा भाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण ₹700 खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्रॅम चहा व 7 किलोग्रॅम साखर ऑनलाईन मागवली. तेव्हा त्यांचा ₹880 खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढा. आता आपल्याला इथं 2 अटी दिल्या आहेत. 2 अटींनुसार आपण 2 समीकरणं तयार करू आणि चहा आणि साखरेचा प्रति किलो दर काढूया. आता पहिल्या अटीनुसार आधी आपण चहा आणि साखरेचा प्रति किलो दर मानूया x आणि y. चहाचा x मानला, साखरेचा y मानला. मग पहिल्या अटीनुसार काय 1.5 किलो चहा अधिक 5 किलो साखर. पहिल्यांदा त्यांनी दुकानातून जी आणली ती 1.5 किलो चहा 5 किलो साखर रिक्षा भाडे देऊन आणली म्हणून रिक्षा भाडे सुद्धा त्याच्यात प्लस करू आणि एकूण खर्च किती झाला ते मांडूया. तर 1.5 किलो चहाची किंमत किती येईल. चहाचं दर आपण प्रति किलो x मानलाय. मग 1 किलोचे x तर 1.5 किलोचे 1.5 गुणिले x. आता 5 किलो साखरेची किंमत 1 किलोची y, 5 किलोची 5 गुणिले y आणि 50 रुपये रिक्षा भाडं आणि याचे सगळं खर्च किती झाला एकूण त्यांचा 700 रुपये. मग यांची बेरीज काय होईल 700 रुपये. असं आपण पहिलं समीकरण मांडलं. आता हे समीकरण पहा, याला सोपं रूप देऊया. आहे तसे ठेवले. हे 50 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, ते 700तून वजा होतील कारण ती इकडे अधिक आहेत. मग 1.5 किलो अधिक मग 1.5x अधिक 5y बरोबर 700तून 50 गेले, खाली राहिले 650. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. आता दुसऱ्या अटीनुसार त्यांनी 2 किलो चहा आणला, 7 किलो साखर आणली आणि त्यांचा एकूण खर्च आपल्याला दिलेला आहे. किती झाला आहे तो नंतर ऑनलाईन जो मागवला तो. मग 2 किलो चहाची किंमत तर दोन्ही टायमाला सारखीच आहे x, म्हणून मग 2 किलो चहाची किंमत 2x. साखरेची पण दोन्ही वेळेस सारखीच आहे. मग 7 किलो साखरेची 7y, 1 किलोची y तर 7 किलोची 7y आणि एकूण खर्च त्यांना आलाय 880 रुपये. मग हे आपलं समीकरण नंबर 2 मिळालं आपल्याला. आता पहा पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण, याच्यात x आणि y चे सहगुणक सारखे आहेत का नाही. मग सारखे करण्यासाठी आपण समीकरण 1 ला 7 ने गुणूया. पहिल्या समीकरणाला 7 ने गुणल्यावर हे नवीन समीकरण मिळालं आपल्याला. तरीसुद्धा x y चे सहगुणक सारखे झाले नाही. मग परत 2 ला आपण 5 ने गुणलं, मग आपल्याला हे समीकरण मिळालं. आता y चे सहगुणक सारखे झाले. आता इथं आपल्याला करावी लागेल वजाबाकी, कारण यांना दोन्हींना समान चिन्ह आहेत y सहगुणकांना, म्हणून वजाबाकी केली तर एकाचं चिन्ह बदलून वजा होईल आणि मग ते कट होतील आणि मग आपल्याला x ची किंमत मिळेल. मग आपण इथं समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू असं खाली लिहिलं आहे. मग समीकरण 3 लिहिलं, त्याच्यातून 4 वजा केलं. वजा चिन्ह दिल्यामुळे प्रत्येक पदाची चिन्ह खाली बदलून घेतली. आता
10.5 एक्समधून 10 एक्स वजा झाले तर राहिले 0.5 एक्स अधिक 35y वजा 35y कट झाले. इथं वजाबाकी होईल, वजाबाकी होऊन 150 उत्तर आलं. आता 0.5 एक्स बरोबर 150, तर मग आपण एक्सची किंमत काढायला एक्स इथं ठेवला, हे 0.5 इकडे घेतले, तर हे इथं गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर झाले भागाकारात. 150 भागिले 0.5 0.5. आता यांना दोन्हींना 10ने गुणलं, आपल्याला दशांश चिन्ह एक घर इकडे सरकवायचं आहे म्हणून याला 10ने गुणावं लागेल. मग आपल्याला अंशाने सुद्धा 10ने गुणावं लागेल म्हणून 10ने गुणून घेतलं. मग इथं दशांश चिन्ह एक घर इकडे सरकलं, इथं झाले 5, इथं झाले 1,500. मग 5ने 1,500ला भागलं तर आलं 300. एक्सची किंमत मिळाली आपल्याला 300. एक्सची किंमत मिळाली 300. आपण ह्या पायरी काय केलं आहे, अंश आणि छेदाला 10ने गुणले. एक्सची किंमत मिळाली आपल्याला. एक्स म्हणजे आपण चहाचा प्रति किलो दर ठरवला होता. आता आपल्याला वायची किंमत काढायची. वायच म्हणजेच काय, साखरेचा प्रति किलो दर. मग वायची किंमत काढण्यासाठी एक्सची किंमत आपण दुसऱ्या समीकरणात ठेवली. दुसरं समीकरण काय आहे ते लिहून घेतलं. 2 एक्सची किंमत टाकली, 7y आहे तसे, बाकीचं सगळं आहे तसं लिहून घेतलं. 300 गुणिले 2 झाले 600, 7y आहे तसे 880 आहे तसे. 7y इकडे ठेवले, 600 इकडे घेतले, 880 मधून ते वजा झाले, इकडे अधिक होते म्हणून. 7y आहे तसे 880 मधून 600 गेले, खाली राहिले 280. y बरोबर 7 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर भागाकारात. 7ने भागल्यावर 7 चौक 28, 7 0 0. वायची किंमत मिळाली 40. एक्स आणि वाय दोन्हींची किमती मिळाल्या म्हणजेच आपण एक्स आणि वाय काय मानलं होतं, साखरेचा आणि चहाचा दर, तोच आपल्याला काढायला सांगितला होता. मग चहाचा प्रति किलो दर रुपये 300 व साखरेचा प्रति किलोग्रॅम दर रुपये 40 आहे. पुढे तिसरं उदाहरण आपल्याला दिलं आहे. पहिली चौकटीत दिलं आहे, अनुष्काजवळील 100 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स व 50 रुपयांच्या वाय नोटा असं आपल्याला दिलं आहे. पुढे आणखी एक चौकट दिली आहे. अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम रुपये 2500 आहे. समीकरण 1. आनंदने तिला नोटांच्या संख्यांची आदलाबदल करून पैसे दिले असते तर ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली असती. यावरून आपल्याला दुसरं समीकरण तयार करायचे. खालच्या 2 चौकटीवरून आपल्याला 2 समीकरणे तयार करायची आहेत, ती सोडवायची आहेत आणि आपल्याला उत्तर लिहायचं आहे की समीकरणे सोडवून उत्तर लिहा. 100 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे. आता पहा, अनुष्काजवळ 100 रुपयांच्या एक्स नोट आहेत आणि 50 रुपयांच्या वाय नोट आहेत. आता आनंदने तिला वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम एक्स रुपयांच्या काही दिल्या आणि वाय रुपयांच्या काही दिल्या आणि त्याची बेरीज किती झाली आहे, 2,500 रुपये. आणि नंतर तिने जर एक्स रुपयाच्या जेवढ्या आहेत तेवढ्या वायचे दिल्या असत्या आणि वायच्या जेवढ्या आहेत तेवढ्या एक्सच्या दिल्या असत्या तर ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली असती. असं आपल्याला दुसरं समीकरण तयार करायचं आहे. तर आता आपण हे सोडूया. पहा, आनंदने अनुष्काला रुपये 100च्या एक्स आणि 50च्या वाय नोटा दिल्या आहेत असे मानू. आपल्याला इथे वरती चौकटीत दिल्या आहेत असं सांगितलं आहे. मग 100 रुपयांच्या नोटांची रक्कम किती होईल. मग 100 रुपयाच्या आपल्याकडे एक्स नोट आहेत तर आपली रक्कम किती होईल, 100 एक्स रुपये. मग 50 रुपयाच्या आपल्याकडे वाय नोट आहेत तर आपली रक्कम किती होईल, 50 वाय रुपये. मग पहिल्या अटीनुसार त्याने 100 रुपयाच्या एक्स दिल्या आणि 50 रुपयाच्या वाय दिल्या तर ते पैसे तिच्याकडे किती झाले होते, 2,500 रुपये. असं आपण पहिलं समीकरण मांडलं. आता या समीकरणाला आपण सोपं रूप देऊया. दोन्ही आता प्रत्येक पदाला जर 50ने भागलं तर इथं किती येतील, 100 होते इथं. मग 50 दुने 100, 2 एक्स, इथं होते 50, 50 एक 50, इथं राहिले फक्त वाय, इथं होते 2,500. त्याला 50ने भागल्यावर आले फक्त 50, म्हणजे 2 एक्स अधिक वाय बरोबर 50 हे आपल्याला पहिलं समीकरण मिळाले. प्रत्येक पदाला 50ने आपण भागले. आता दुसरी अट काय आहे की इथं एक्स रुपयाच्या किती नोटा होत्या, आधी 100 होत्या आणि वायच्या 50 होत्या. मग आता आदला बदल केली, एक्सच्या 50 घेतल्या आणि वायच्या 100 घेतल्या तर त्या 2,500तून 500 रुपये कमी होतील. कारण जर आपण अशा नोटांच्या संख्येच्या आदला बदल केली तर 500 रुपयांनी ती रक्कम कमी होणार होती, म्हणून आपण इकडून 500 वजा केले आणि हे आपण दुसरं समीकरण दुसऱ्या माहितीनुसार मांडलं. आता याला सोपं रूप देऊया. 50 एक्स आहे तसे 100 वाय आहे तसे
2500 मधून 500 गेले, खाली राहिले 2000. आता प्रत्येक पदाला 50ने भागलं तर इथं राहील फक्त x. इथं 100 वायला 50ने भागल्यावर 2y, 2000ला भागल्यावर 50ने 40. हे असं आपल्याला दुसरं समीकरण मिळालं प्रत्येक पदाला 50ने भागून. आता पहिल्या समीकरणात आणि दुसऱ्या समीकरणात पहा, फक्त सहगुणकांची आदलाबदल झाली आहे. सहगुणकांची आदलाबदल होते तेव्हा आपण काय करतो, एकदा बेरीज करतो आणि एकदा वजाबाकी करतो समीकरणांची. मग आपण आधी बेरीज मांडली समीकरणांची. इथं झाले 3x, इथं झाले 3y आणि 50 अधिक 40 90. आता 3ने प्रत्येक पदाला भागल्यावर x अधिक y, इथं 3ने भागल्यावर राहतील 30. प्रत्येक पदाला 3ने भागून हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. आता समीकरणांची एकदा वजाबाकी करूया. इथं वजाबाकी मांडली. 2x मधून 1x गेला, खाली राहिला x. 2y मधून 1y गेला, खाली राहिला y. आता इथं 2y मधून 1y गेला, खाली राहिले y. पण या yला चिन्ह आपण अधिक मांडलं होतं, ते येईल वजा, कारण 2yला वजा चिन्ह आहे. मोठ्या संख्येला वजा चिन्ह असेल म्हणून yला सुद्धा वजा चिन्ह. इथं येईल y वजा y. मग x वजा y बरोबर इथं 50 मधून 40 गेले, खाली राहिले 10. आता पहा, हे आपल्याला मिळालं समीकरण नंबर 4. आता तिसरं आणि चौथं समीकरण. दोन्हींचे सहगुणक x y चे सारखे आहेत. आता यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर आपल्याला एका चलाची किंमत मिळेल. मग आपण इथं बेरीज मांडली त्यांची, तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणाची. आपल्याला x y च्या किमती मिळाल्या नाहीत अजून पण, मग आपल्याला त्या मिळवायच्या आहेत. मग आता यांची बेरीज मांडली. इथं झाले 2x अधिक y वजा y कट झाले. इथं 30 अधिक 10 40. आता x बरोबर 20, कारण हे 2 इकडं आले तर इथं होतील भागाकारात आणि 2 भागिले 40 20. मग x बरोबर 20 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया, कारण आपल्याला y ची किंमत पाहिजे आहे म्हणून. मग तिसरं समीकरण लिहिलं. x ची किंमत टाकली 20, y आहे तसे 30 आहे तसे, y आहे तसे 20 इकडे घेतले, इकडं अधिक होते, इकडे झाले वजा. मग y बरोबर 30 मधून 20 गेले 10, y ची किंमत मिळाली 10. आता आपल्याला x आणि y च्या किमती इकडं काढायच्या सांगितल्या होत्या आणि x y म्हणजेच रुपयांच्या नोटांची संख्या. मग 100 रुपयांच्या नोटा होत्या x. मग 100 रुपयांच्या नोटा x आपण मानल्या होत्या, त्यांची आपल्याला इथं सुरुवातीला किंमत लिहायला सांगितली होती. मग किती x ची किंमत किती मिळाली आपल्याला, ती इथं लिहायची. x ची किंमत मिळाली आपल्याला 20, मग आपण इथे लिहिणार 20. आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या म्हणजेच y ची किंमत किती मिळाली आपल्याला 10, मग ते आपण इथं लिहिणार 10. पुढे चौथा प्रश्न आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा. आता आपल्याला इथं मनीषा आणि सविता यांच्या वयांची माहिती दिली आहे. मग आपण एकीचं x आणि एकीचं y मानू. मग आपण मनीषाचं आजचं वय x आणि सविताचं y मानलं आहे. आता इथं आपल्याला पहिली अट दिली आहे, काय, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 वर्षे आहे. मग x अधिक y बरोबर 31 असं पहिलं समीकरण आपण मांडू शकतो. आणि 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळेच्या वयाचे चौपट होते, या माहितीवरून आपण दुसरं समीकरण मांडू शकतो. मग आपण पहिलं समीकरण मांडूया. पहिल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 31 हे आपलं पहिलं समीकरण. आता 3 वर्षापूर्वीचं मनीषाचं वय, x मधून 3 वजा करावं लागतील म्हणजे त्याचं 3 वर्षापूर्वीचं वय निघेल. आणि सविताचं 3 वर्षापूर्वीचं वय, y मधून 3 वर्ष वजा केले तर हे 3 वर्षापूर्वीचं वय. मग दुसऱ्या अटीनुसार आता 3 वर्षापूर्वी मनीषाचं जे वय आहे x वजा 3 आहे तसं, पण सविताचं त्याचं तिच्या चौपट होतं. मग सविताचं 3 वर्षाचं वय मांडलं आणि त्याला 4 ने गुणलं म्हणजे हे झालं चौपट. मग दोघींचे झाले आता समान. आता हे झालं आपल्याला समीकरण. इथे या समीकरणाला आपण सोपं रूप देऊया म्हणजे दुसरं समीकरण तयार होईल. हे x वजा 3 आहे तसे या 4 ने या कंसाला गुणूया. 4y आणि 4 त्रिक 12. आता x y ची पदं इकडे घेऊया. x आहे तसं y इकडे घेतलं, वजा 3 इकडे घेतले, वजा 3 इकडे आल्यावर अधिक 3 झाले, हे अधिक 4y इकडे आल्यावर वजा 4y झाले. आता हे आहे तसे मांडले
आणि इथं भिन्न चिन्ह असताना वजाबाकी झाली आणि वजाबाकीला मोठ्या पदाचं चिन्ह आलं. 12तून 3 गेले 9 वजा 9. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचे सहगुणक सारखे आहेत म्हणून आपण इथं पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा केलंय. मग एक्सचा लोप होईल, वायची किंमत आपल्याला मिळेल. आता हे वजाबाकी मांडली आपण. अधिक एक्स वजा एक्स कट झाले, अधिक वाय आणि वजा अधिक 4y म्हणजे किती झाले 4 अधिक 1y 5y. इथं 31 अधिक 9 किती झाले 40. हे बदललेली चिन्हे आहेत, वजा वजाचे अधिक अधिक झालेले आहेत वजाबाकी असल्यामुळे. मग आपण 31 अधिक 9 केले झाले 40. आता वायची किंमत काढायची असेल तर 5 इकडे घेतले, 40 भागिले 5 झाले. इकडं गुणाकारात होती, इकडे आलं झाले भागाकारात. आणि वाय बरोबर मग 5 1 5 5 48 वाय बरोबर 8 मिळाले. आता वाय बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली. समीकरण 1 लिहून घेतलं, त्यात 8 ही वायची किंमत टाकली, एक्स आहे तसे. आता हे 8 इकडे घेतले तर हे झाले वजा 8. एक्स बरोबर 31 वजून 8 गेले 23. एक्स आणि वायची किंमत मिळाली. एक्स आणि वाय आपण मनीषा आणि सवितांची वय मांडली होती. मनीषा आणि सविता यांची आजची मग वय अनुक्रमे एक्सची किंमत 23 आणि वायची 8 म्हणजे 23 आणि 8 वर्षे आहेत. आता 5वं उदाहरण. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. आता इथं कुशल आणि अकुशल कामगारांचा रोजगार आपण XY मानू. कुशल कामगाराचा X आणि अकुशल कामगाराचा रोजगार आपण Y मानला. मग पहिली 8 आपल्या काय दिले, त्यांचे गुणोत्तर, त्यांच्या रोजगाराचं गुणोत्तर आपल्याला दिले 5:3. आता त्यांचं एक्स आणि वायचं गुणोत्तर आपल्याला दिले, त्यांच्या रोजगाराचं गुणोत्तर आपल्याला दिले. मग आपण गुणोत्तर मांडलं x/y बरोबर 5/3. आता इथे आपण तिरपा गुणाकार करूया. x गुणिले 3 3x, y गुणिले 5 5y. आता हे 5y आपण बरोबर चिन्हाचे इकडे घेऊया म्हणजे आपलं समीकरण तयार होईल. 3x वजा 5y, हे 5y इकडे अधिक होते, इकडे झाल्यावर वजा झाले आणि इकडे राहिला फक्त 0. हे आपल्याला पहिले समीकरण मिळालं. आता दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिली आपल्याला की त्यांच्या एका दिवसाचा रोजगार 720 रुपये आहे. म्हणजे याचा एका दिवसाचा रोजगार x अधिक अकुशलचा y आणि यांची बेरीज केली तर एकूण 720 होतंय. हे आपलं दुसरं समीकरण मिळालं. आता x आणि y चे सहगुणक इथे दोन्ही समीकरणात सारखे नाहीत. मग आपण y चे सहगुणक सारखे करू. त्यासाठी या दुसऱ्या समीकरणाला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. मग 5 ने गुणलं तर हे समीकरण आपल्याला मिळालं. मग समीकरण आता 1 आणि 3 यांची बेरीज करू. आपण सहगुणक सारखे करून घेतले. आता त्यांची बेरीज जर मांडली तर आपल्याला एका चलाची किंमत मिळणार आहे. मग इथं बेरीज झाल्यावर 3 आणि 5 8x वजा 5y अधिक 5y कट झाले. 0 अधिक 3600 झाले 3600. आता x इकडे ठेवला, 8 इकडं भागाकारात झाले. 8 ने भागल्यावर इथं आले 450. एक्सची किंमत मिळाली 450. आता ती आपण समीकरण 2 मध्ये ठेवू म्हणजे आपल्याला वायची किंमत मिळेल. मग दुसरं समीकरण लिहिलं, त्यात एक्सची किंमत टाकली, वाय आहे तसा 720 आहे तसे. वाय इकडे ठेवला, 450 इकडे घेतले, ते झाले वजा. 720 मधून 450 गेले, खाली राहिले 270. वायची किंमत मिळाली 270. एक्स वायच्या किमती मिळाल्या म्हणजे त्यांचे आपल्याला रोजगार मिळाले एका दिवसाची. कुशल कामगाराचा रोजगार आहे एक्स होता तो 450 आला आणि अकुशल कामगाराचा आपण वाय मानला होता तो 270 आला. 6वं उदाहरण. एका सरळ रस्त्यावर ए व बी ही 2 ठिकाणे आहेत. त्यातील अंतर 30 किमी आहे. हमीद मोटरसायकलने ए पासून बी पर्यंत जाण्यास निघतो. त्याचवेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून ए च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याचवेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता? आता हमीदचा वेग आपण x मानलाय आणि जोसेफचा y मानलाय. हे आहे ए पासून बी पर्यंतचं 30 किमीचं अंतर. ते आपल्याला उदाहरणात दिलंय आणि ते दोघे जिथं भेटले ते आपण ठिकाण मानलंय P. मग हे हमीद इकडून निघाला, जोसेफ इकडून निघाला आणि P ठिकाणी ते इथं भेटलेले आहेत. आता 20 मिनिटात हमीदने एवढं अंतर कापलंय आणि जोसेफने एवढं अंतर कापलंय. आता हे दोघांचं अंतर एकदा आपण काढूया म्हणजे आपल्याला त्यांचा वेग काढता येईल. मग त्यासाठी आपण समीकरण मांडूया. पहा,
हमीदचा वेग आपण x किमी मानलाय आणि जोसेफचा y किमी प्रति तास मानलाय. आता आपल्याकडं एक सूत्र आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हे आपल्याला सूत्र माहिती आहे. मग हमीदने 20 मिनिटात कापलेले अंतर, हे अंतर आपण इकडे घेतलं, वेग इकडे घेतला तर तो होईल गुणाकारात. वेग गुणिले वेळ, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग आता त्याचा वेग किती होता x आणि वेळ किती लागला 20 मिनिट. आता याला आपण तासात कन्वर्ट केलं म्हणून इथं 60ने भागलंय. एका तासाचे मिनिट किती 60, म्हणून आपण याला 60ने भागलंय. म्हणजेच 20/60 एवढा वेळ त्याला लागलाय आणि त्याचा वेग होता x. मग आता इथं 20 × 20, 20 × 60, x गुणिले 1/3 आणि x गुणिले 1 x आणि 3 आहे तसे. म्हणजेच त्याने किती अंतर कापले 20 मिनिटात 1/3 अंतर कापले. आता जोसेफने कापलेलं अंतर पाहूया आपण. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आणि त्याचं वेग किती होता y. वेळ किती लागलाय 20 मिनिटं, त्याला भागिले 60 कारण तासामध्ये आपण ते कन्वर्ट केले. आता हे 20 × 20, 20 × 60, 1/3 आणि y 3 आहे तसे. आता आकृती 1 नुसार दोघं P या ठिकाणी भेटतात. दोघं P या ठिकाणी आपण आकृतीमध्ये भेटताना दाखवले आहेत. म्हणजे AB हे पूर्ण अंतर AP अधिक PB यांनी बनले कारण हे एक रेषीय बिंदू आहेत. आता हमीदने कापलेले अंतर अधिक जोसेफने कापलेले अंतर बरोबर एकूण अंतर. हमीदने एवढं अंतर कापलं, आपण आता काढलं. जोसेफने एवढं अंतर कापलं आणि ते अंतर एकूण किती आहे 30 किलोमीटर. हे आपण एक समीकरण मांडलं. आता या प्रत्येक पदाला आपण 3ने गुणू. इथं 3ने गुणल्यावर 3 × 3, 3 × 3 इथं राहिला फक्त x. इथं 3ने गुणल्यावर 3 × 3, 3 × 3 इथं राहिला फक्त y. इथे 3ने गुणल्यावर 3 × 3 = 9 म्हणजे 90. काय केलं प्रत्येक पदाला 3ने गुणलं. हे आपलं पहिलं समीकरण मिळालं, x अधिक y बरोबर 90. आता आपण दुसरी आकृती काढली पहा. आता पुढच्या अटीनुसार आपण एक आकृती काढली आहे. पुढच्या अटीनुसार काय आहे, हे दोघं जिथं भेटले होते तिथून जोसेफ परत मागं निघाला वळून इकडे आणि हमीद पुन्हा त्याच दिशेने पुढे चालला. तर दोघं 3 तासांनी P या ठिकाणी परत भेटतायत. मग आपण जोसेफने 3 तासात कापलेलं अंतर हे त्याने एवढं कापलं. पुन्हा 3 तासात तो इकडं मागं वळून निघाल्यावर एवढं त्याने BP एवढं अंतर कापले. मग BP, मग वेग गुणिले वेळ, त्याचा वेग किती आहे y आणि 3 तासात किती अंतर कापलं 3y किलोमीटर. आता हमीद पुन्हा आता हे 3 तासात पुढं इथून पुढं निघालाय. मग त्याचं अंतर 3 तासात AP बरोबर वेग गुणिले वेळ, त्याचा वेग किती आहे x किलोमीटर आणि वेग किती आहे 3 किलोमीटर. मग त्याचं 3x किलोमीटर झालं 3 तासात कापलेलं अंतर. तर ह्या दोघांनी 3 तासात, याने 3 तासात 3y आणि याने 3 तासात 3x किलोमीटर अंतर कापलं आहे. आता दुसऱ्या आकृतीनुसार AP हे अंतर वजा BP अंतर बरोबर AB हे अंतर, कारण हे दोन्ही एका रेषीय बिंदू आहेत. आता हमीदने कापलेले अंतर वजा जोसेफने कापलेले अंतर बरोबर 30 किलोमीटर. मग हमीदने किती कापलं 3x वजा 3y बरोबर 30 किलोमीटर. आता 3ने प्रत्येक समीकरणाच्या पदाला भागलं तर इथं 3ने भागल्यावर x राहतील, 3ने भागल्यावर y राहतील, 3ने भागल्यावर 10 राहतील 30ला. प्रत्येक पदाला 3ने भागून हे दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. पहिलं समीकरण मिळालं होतं आपल्याला x अधिक y बरोबर 90. आता हे दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करूया. x आणि y चे सहगुणक दोन्हींचे सारखे आहेत म्हणून बेरीज मांडली. इथं झाले 2x अधिक y वजा y कट झाले 90 अधिक 10 झाले 100. हे दोन इकडं घातले ते झाले भागाकारात. इथं झाले 50, x बरोबर 50. आता x बरोबर 50 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू आणि y ची किंमत मिळवूया. आता x ची किंमत 50 टाकली, y आहे तसे 90 आहे तसे. y इकडं ठेवला, 50 इकडं घेतले तर ते झाले वजा 90 मधून 50 गेले, खाली राहिले 40. y ची किंमत मिळाली 40. x y आपण हमीद आणि जोसेफचा वेग मानला होता. हमीदचा आला 50 आणि जोसेफचा 40 किलोमीटर प्रति तास. अशा प्रकारे हा पूर्ण संकीर्ण प्रश्नसंग्रह आपण आज सोडवला. 3 व्हिडिओ आहे त्याची. 2 व्हिडिओंची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये आहे.